ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। TWJ कंपनीची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू। दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात TWJ कंपनी अडचणीत सापडली आहे। यवतमाळनंतर आता चिपळूणमध्येही गुन्हा दाखल झाल्याने कंपनीच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत। आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून चिपळूण येथील TWJच्या कार्यालयात सोमवारी 3 तास तपासणी करण्यात आली। गेल्या 5 ते 6 वर्षापासून TWJ कंपनीने दुप्पट रक्कम परतवा या आमिषावर लोकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक उभी केली। प्रारंभी थोडाफार परतवा दिला गेला, मात्र नंतर व्याज देणं बंद झालं आणि गुंतवणूकदारांचे पैसे अडकले। वाचनालय, दवाखाना, सामाजिक प्रकल्पाच्या नावाखाली उभारलेले उपक्रमही आता ठप्प अवस्थेत आहेत, कारण या प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्याने ते बंद पडले आहे। कंपनीचे संचालक समीर नार्वेकर यांनी सिंगापूरमधील गुंतवणुकीतून पैसे परत मिळतील असे वारंवार सांगून गुंतवणूकदारांना वेळोवेळी आश्वासनं दिली। 15 ऑगस्टपर्यंत पैसे मिळतील असं त्यांनी आधी म्हटलं होतं। त्यानंतर पुन्हा एका व्हिडिओद्वारे लवकरच पैसे मिळतील असे सांगण्यात आले, मात्र आजवर कोणालाही पैसे मिळालेले नाहीत। चिपळूणमधील गुहागर बायपास रोडवरील सुसज्ज कार्यालयातही आता बंद असून भाडे थकल्यामुळे सोसायटीने ते कार्यालय ताब्यात घेतलं। गुंतवणूकदाराप्रमाणेच आता कंपनीच्याही अडचणी वाढल्या असून गुंतवणुकीची रक्कम परत मिळेल की नाही याबाबत साशंकता वाढत चालली आहे। दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी गतीने सुरू असून सोमवारी 3 तास झालेल्या तपासणीत नेमकं काय निष्पन्न झालं याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही। संपूर्ण राज्यात दामदुप्पट फॉर्म्युल्यावर सुरू असलेल्या या प्रकारामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली असून अशा योजनांकडे अधिक काळजीपूर्वक पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे। महान करे न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर।